बातमीकडे छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था सरकारनं कमी करणं हे गंभीर बाब आहे। भुजबळ सरकारवरती तुटून पडतायत म्हणून त्यांची सुरक्षा व्यवस्था सरकारनं कमी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी केला। राष्ट्रवादी पक्षाची निर्धार परिवर्तन रॅली नाशिकच्या सिन्नरमध्ये ते बोलत होते। जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते। या दोन्ही नेत्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि ज्या दर्जाची यापूर्वी सुरक्षा या आदरणीय भुजबळ साहेबांना आणि माननीय आव्हाड साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे ती तात्काळ दिली पाहिजे। नाहीतर मी स्वतः सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून या बाबतीत सांगणार आहे की हे जे काय चाललंय तुमचं, तुम्ही गृह विभागाचे प्रमुख आहात, ते बरोबर नाही। कुठल्याही आमच्या पक्षाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये, नेत्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये जर सरकार कॉम्प्रोमाइज करत असेल तर आम्ही आमचं समर्थ आहोत, पण सरकारची जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी जर कानाडोळा सरकार करत असेल तर ती आम्ही नक्कीच त्यांच्या लक्षात आणून देऊ। आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की असलं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झालं नाही।